ज्या व्यक्तीने आजोबांचा खून केलाय तिच्याबरोबर एकाच घरात नाही राहू शकत आम्ही। अद्वैत शांत होती, शांत होत। बाबा तुम्ही राहू शकता का या व्यक्तीबरोबर? ज्या व्यक्तीने आजोबांचा खून केलाय तिच्याबरोबर तुम्ही रोज उठणार, बसणार, जेवणार, चालेल तुम्हाला? मला पटतंय आधी तुझं। इंद्राणी मॅडम का राहतील आपल्या घरात? आणि मुळात आईने त्यांना माफ केलंय हेच मला पटलेलं नाहीये। बरोबर, मला तर याची खूप भीती वाटते। आज आजोबांना मारलंय, उद्या आपल्याला मारतील। फाल्गुनी, मला पटतंय यांचं। प्रत्येक जण आपापल्या जागी योग्य आहे। मी ह्यांच्या जागी असते ना तर मलाही असंच वाटलं असतं। आत्या तुमचं बरोबर आहे आणि तुमचं सगळ्यांचं सुद्धा बरोबर आहे। पण आता आपण आजींचा विचार करूया का? आता त्या ज्या मनस्थितीत आहेत ना ती आपण कोणीच समजू शकत नाही। बाबा साहेब, तुम्हाला माहिती आहे ना जे काही घडलं ते सगळं विधिलिखित होतं। सगळं देवी आईच्या इच्छेनुसार घडलंय। मला आजोबांच्या मृत्यूचा संकेत आला होता। आणि त्यानंतर आम्ही आजोबांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला। पण नाही वाचवू शकलो। कारण आजोबांचा मृत्यू विधिलिखित होता। आजी, ज्या क्षणी आजोबांकडून मनोरमा आजींवर अन्याय झाला होता त्याच क्षणी आजोबांचा मृत्यू इंद्राणी आत्यांच्या हातून होणार हे देवी आईनेच योजलं होतं। मित्र, का नाही माझ्या नवऱ्याला वाचवलंस? आजी, आपण कोणाशीही लढू शकतो पण देवी आईशी नाही। मनोरमा आजींनी आजोबांना शाप दिला होता की त्यांचा वध देवी आईच्या भक्ताकडूनच होईल। हा शाप अटळ होता आणि आजोबांना ते माहित होतं। कदाचित म्हणूनच मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले तेव्हा माझ्याकडे बघून, माझ्या गळ्यातल्या या देवी आईच्या चिन्हाकडे बघून आजोबा घाबरायचे। इंद्राणी आत्यांना या घरात राहू द्यायला काही तर्क नाहीये, पण आता ह्या क्षणाला आपण तर्कांपलीकडे जाऊन विचार करायला हवा। इंद्राणी आत्या गुन्हेगार आहेत का? तर हो, आहेत त्या गुन्हेगार।
त्यांनी जीव घेतलाय आपल्या आजोबांचा, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर देवी आईने तिचा शाप याच्या हातून पूर्ण करून घेतलाय. मित्रा, तुला वाटतं एवढं साधं सोपं नाहीये हे सगळं. खूप मोठा गुन्हा केलाय त्यांनी, खून केलाय त्यांनी. एवढं नॉर्मल नाहीये हे सगळं. साहेब, मला माहिती आहे हे सगळं नॉर्मल नाहीये, पण आपल्या घरात काय नॉर्मल आहे? तुमच्यावरचा अकाली मृत्यू योग, मी तुमच्या आयुष्यात येणं, तुमची रक्षा कवच बनणं, मला येणारे संकेत, मला या घरात वारंवार ममता मावशी आणि मनोरमा आजी दिसले आहेत. आणि हे नॉर्मल नाहीये. आपल्या लग्नात घडलेल्या घटना त्याही नॉर्मल नाहीयेत. साहेब, कधीच काहीही नॉर्मल नव्हतं इथे. हे सगळं दैवी आहे आणि आपण दैवाच्या विरोधात नाही जाऊ शकत. दैव स्वीकारावंच लागतं, त्याच्यासमोर नतमस्तक व्हावंच लागतं. आणि हे तर साक्षात त्रिनयना देवीने लिहिलेलं दैव आहे. मित्रा, तू जे काही म्हणतेस ते एका अर्थी बरोबर आहे. पण जे घडलंय ते कसं विसरणार? मला हेही मान्य आहे की आयुष्यात पुढे जायचं असेल तर मागचं सगळं विसरायला हवं. जर का या घरात राहणार असतील तर बाबांबरोबर जे काही घडलंय ना ते कोणीच विसरू शकणार नाही. ही जखम कधीच बरी होणार नाही, भरून निघणार नाही. बाबा, तुमचं म्हणणं पटतंय मला. मला तुमच्या कोणाच्याच विरोधात जायचं नाहीये. मी अजिबात यांचं समर्थन नाही करत आहे. त्यांच्याकडून चूकच झाली आहे. मला फक्त एवढंच वाटतं की आपण या सगळ्यात आजींचा विचार केला पाहिजे. आज जर आजी म्हणाले असतं की इंद्राणी आत्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचे तर तोही निर्णय मी मान्यच केला असता. पण आता आजींनी जो निर्णय घेतलाय तो सुद्धा मी समजू शकते. त्यांचं मन कळतंय मला आणि म्हणून मी हे सगळं बोलते.
सृष्टी आपल्या जखमांवरचे उपाय स्वतः शोधत असते ना. आता इंद्राणी आत्यांना जाऊ द्यायचं की आजीला समजून घ्यायचं ते तुम्हीच ठरवा. त्या घरात जे काही झालंय ते मला खरंच वाटत नाही. मला वाटलं होतं आजी. अद्वैत, मी म्हटलं ना मला हे सगळं नाही पटत आहे. ती बाई का आपल्या घरात राहील? मला नेत्राचं म्हणणं पटतंय. आपण आईचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायला हवा. बाबा हो, पण आपल्या घरात जे काही घडलंय ते सगळं खूप विचित्र आहे, ॲबनॉर्मल आहे, आणि आपण नॉर्मल माणसं आहोत. मात्र इमॅजिनच करवत नाहीये, नेत्रा नसती तर आपलं काय झालं असतं. निदान नेत्रा आहे म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी कळतायत तरी. काही झालं तरी नेत्रा आत्ता जे बोलतेय त्याला कन्व्हिन्स होणं मला नाही पटत आहे. आणि समजा आपण झालो कन्व्हिन्स तरी पुढे जाऊन खरंच खूप अवघड होईल सगळं. पास्ट मध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे ऍटलिस्ट नेत्राचा पॉइंट ऑफ व्ह्यू कळतोय तरी, पण हे सगळं कोडं आहे. सगळं कोडं आहे. हे कोडं कसं सोडवायचं तेच कळत नाहीये. बाबा, लेट्स अज्यूम इंद्राणी आत्यांना आपण या घरात राहू दिलं, पण आपणच तसं केलं तर आपल्यालाच पोलिसांना सांगावं लागेल हा तपास थांबवायला. आणि आपण पोलिसांना तपास थांबवायला सांगितलं तर सगळं प्रकरण भलतंच अवघड होऊन बसेल. करेक्ट. आणि आता इमिजिएटली कोणी काही नाही केलं तर पुढे जाऊन कोणी काही स्टेटमेंट करून आपल्याला अडचणीत आणूच शकतं. फॉर दॅट मॅटर पोलिसांनी मीडियात सांगितलं तर. आणि आजोबा गेल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या आहेत ऑलरेडी. सगळंच अवघड होऊन बसलंय. सगळ्याच बाजूने अडचणीत आहोत आपण. एक मार्ग आहे माझ्याकडे. कोणता? नंतर सांगेन. तुम्ही यात पडू नका. तुम्ही कामाकडे लक्ष द्या. मी बघतो काय करायचं ते. एवढा मोठा प्लॅन केला मी. इंद्राणीला हवं होतं तसं सगळं झालं. म्हातारा मेला, चचला तो. पण इंद्राणीने घोळ घालून ठेवलाय. पण तिने घरात सगळ्यांना सांगितलं, कबूल केलं सगळ्यांसमोर की तिने मारलंय म्हाताऱ्याला. म्हणजे आता मी मेलो? नाही, असं काही नाही होणार. असं कसं नाही होणार? असंच होणार ना. तू म्हणालीस ना त्या नेत्रांनी बघितलं संकेतामध्ये मला. आता पोलिसांना कळलं की पोलीस इकडे येतील, मग पोलीस मला तुरुंगात नाही चढायचंय. काही पण असं काही होणार नाही. तिला तू नाही दिसलायस. म्हणजे तू दिसला असतास तरी चेहरा झाकलेला होता की नाही तुझा. म्हणजे तिला बंटी नाही दिसलाय. जर नेत्राला बंटी आहे हे कळलं असतं तर ती शांत राहिली असती का? आणि इंद्राणींनी सांगितलं तर? नाही रे, नाही सांगणार ती. अरे असं कसं नाही सांगणार? मी किती दिवस पोलिसांपासून वाचत राहू. आज नव्हतं तर इथपर्यंत पोहोचतील आणि मला पकडतील. अरे नाही होणार आहे रे. नाही होणार. असं नाही होणार.
मी तोच विचार करतेय की इंद्राणीने का केलं असेल असं. म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी असल्याशिवाय ती उगाच असं काही करणार नाही. काहीतरी शिस्त आहे तिच्या डोक्यात. म्हणजे सगळ्यांना अंधारात ठेवून ती. पण तिने घरात सगळ्यांना सांगितलं की तिनेच म्हाताऱ्याला मारलंय, तरी सुद्धा तिला घरात ठेवलंय. म्हणजे आता पोलीस तपास थांबणार आणि हा पोलीस तपास थांबावा म्हणूनच ही इंद्राणी मास्टर स्ट्रोक खेळली. मी बोलायला हवं होतं रे इंद्राणीशी, पण माझीच बंबेरी उडाली होती, त्यामुळे मी काही बोललेच नाही. पण तू आता काळजी करू नकोस. असं कसं काळजी करावी लागणार. काल ते पनीरची भाजी मागवलेली हॉटेलमधनं. हां, पनीरची भाजी मागवली होती, तर त्याच्यात ना एक झुरळ होतं. झुरळ ते असं बघत होतं माझ्याकडे. तो डबा उघडला, जवळ का माझ्या अंगावर आलं. शांत हो, शांत. आम्हाला उंदराला ना मी तू इथे औषध आणलंय बंटी. की मजुराला ना पनीरची भाजी आवडते. डबा उघडला, शांत हो, शांत. बस. कॉफी आणली होती तुमच्यासाठी. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बस. जे काही झालं त्याची कोणाला कल्पनाही करता आली नसती. पण एवढं सगळं होऊन सुद्धा आजींनी तुम्हाला थांबवणं, तुम्ही थांबणं, ही सगळी देवी आईचीच किमया आहे असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा हे मान्य करताना की जे काही घडतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडतं. मग तुमचं इथे असणं ही सुद्धा देवी आईचीच इच्छा आहे. तिला काहीतरी साध्य करायचंय म्हणून ती हे सगळं घडवून आणते. आजची सकाळ, हा दिवस एक नवीन सुरुवात आहे असं समजा आत्या. जे काही झालंय ते विसरणं कधीच शक्य नाहीये मला माहिती आहे, पण किमान आपण पुढे जाण्याचा प्रयत्न तर करूच शकतो ना. या काही दिवसात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी काही चुकीचं वागले असेल, तर मला माफ करा. तू का माफी मागतेस? आत्या, मला वाटतंय देवी आईला आता न्याय करायचा आहे. सगळं ह्या घरातच घडतंय. आपलं एकत्र असणं हाच रुपाली बाईसाहेबांच्या राक्षसी वृत्तीचा अंत असू शकतो. तू काय करतेस इथे? कॉफी द्यायला आले होते आत्यांना. आत्या? ती केतकी शोधत होती तुला.
ग्रेट आहेस तू इंद्राणी, सिरियसली. म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की तू इतक्या लांबचं बघू शकतेस. तुला दूरदृष्टी आहे, मला खरंच कल्पना नव्हती. पण मी मान्य करते, या बाबतीत तू माझ्या वरचढ निघालीस. आणि माझ्यापेक्षा हुशार माणसं मला आवडतात. मनापासून सांगते, म्हाताऱ्याला तूच मारलेस. हे कबूल करून तू काय खेळी खेळलीस. सिरियसली. काट्यानेच काटा काढायचा. तुझं ध्येय होतं म्हाताऱ्याला मारणं, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी तुला पूर्ण मदत केली. माझं ध्येय आहे नेत्राला संपवणं, आणि हे माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी तू मला मदत करायचीस. कसं करायचं, काय प्लॅनिंग करायचं ठरवू आपण. पण माझं हे ध्येय पूर्ण होणार एवढं नक्की.